फक्त मॅडम फक्त 9% बोललात ना तुम्ही तर 9% करणार 12-13% झाले ना आता काय उपयोग व्हायचा ते. 12% नाही होणार तुमचं 9 किंवा 10 याच्या तुलनेत तुम्हाला म्हटले मी काल पण. आता 10 झाले का आता 9-9.5%. ते ऐकून घ्या मी पण तुम्हाला 10% म्हटलेलं होतं. बरं मित्रांनो आता 1:45 झाले. पाहुणे आहे राम इकडे इकडे. ग्लास टाकल्यात. कितीला घेतले? 500 रुपये घेतले. कवरला कवर लेन्स आणि ग्लास. लेन्स पण दुसरं टाकलं का? 500 रुपये. तुला एक दुकान सांगतो मी तिथे जात जा. बाई आलं भारी ना आले. प्रतीक शेट्टी जाई ना तुमचं. मित्रांनो आम्ही आलो तर वडापाव खायला. प्रतीक शेट खर्च करू राहिले. वडापाव मित्रांनो आत्ताच वडापाव खाल्ला तर मला घरी गेला का मम्मीला ओरडणार आहे. मी रोज बाहेर आलो का काही ना काहीतरी खातोय. म्हणले जाता जाता त्यांना दोघांना कुठं कोर्टात जायचं होतं त्यांना घरच खरेदीसाठी. तर त्यांनी मी चाललो घरी. ते मला म्हणले चल. ते म्हणले मला चल पण मी म्हणलं नको आता मला जायचं बाहेर. ते म्हणे फक्त ही पिशवी जाता ते मावशीचे पोराकडे म्हणे ती पिशवी घेऊन चालले. पण आता 4:45 वाजले. आज सुट्टी होती त्यामुळे म्हणलं आता आज कटिंग करून या. परत काय दिवशी काम असलं परत टाईम भेटत नाही नंतर ना. मग आता निघालो कटिंग करण्यासाठी. मित्रांनो आता जस्ट कटिंग करून आले आत्ता. हा डोकं धुवायला पाणी 6 वाजले. मिळालं थोडंसं डोकं धुवायला पाणी गार. मला आधी सर्दी खोकला आहे त्यात परत गार पाणी दिलं थोडंसं हे केलं. मला नाही काही पण झालं चुकून कोणतं परत काय डॉक्टरच्याकडे जावं लागलं. खंडोळी येईल माझी तिथून बघते बघ मला. चल दर बिस्किट चहा बिस्किट चल नाही ते नाही पाहिजे त्याला. काय रोटी काय ती कोणी दिली? मित्रांनो आता 6:31 झाले. मी चहा होती विटा लावतो मी. राहू दे आता आळ केलंय तसं फक्त मी एवढं बिस्किट खावली 4-5 मला लगेच मी विटा लावतो. विटा मी पद्धतीने लावतो. दे 10 देत तुला पाहिजे बिस्किट पाहिजे तुला बिस्किट पाहिजे. कस कोण पळत तुला पाहिजे का नाही? चल पाहिजे तर आहे बरं का. नाटक किती करते बा. बस काय झालं का? झालं का? जास्त पोळी नको आवडत ना. पोळी खात नाही. बिस्किट वगैरे असं आवडतं तुला? बावरवन बिस्किट आवडतं. बावरवन बिस्किट आवडतो. घरात येत नाही असं बिस्किट असल्यावरच घरात येतो. पोरांना चावतो. चावतो म्हणजे त्यांच्या मागे पळतो. मित्रांनो मम्मी लाडू दिला 5 किलोचा लाडू आहे. ते काय खायचं पत्ता नाही. मला तर आवडत नाही लाडू. कमी कर नाही आला नाही खाते खाऊन टाक. नको कमी कर. खाई का जा बाया लई बाई येऊन काय असं कुठं असतं का रे? मी काय केलं तुला? टाकायचं खाऊन दहावेच कमी कर आणि ठेवण. मी नाही वरडलेली मला काही दिवसांनी मारू काही वेळाने मारू पण शकते. कळे मग खाली एवढेच उरले काय? हा मग ते तरी काय करतो? अरे खराब व्हायला लागले बघ. हा वरचे घे चांगली घे मग. खराब म्हणून राहिली केळ असा असतोय. आहे म्हणजे दुकान लक्षात काय कोण आहे ना? हा काही नाही आणायचा. पहिली सर्दी जाईना अक्कल कमी काही नाही खरं कमी आहे. काही नाही आणायचं नाही. जिरा सोडा आणतो. काहीच नाही आणायचं. काही जेवण झालं लागून नाही थंड नाही थंड पेय लागून काहीतरी कवर पडू द्यायचे रे ओंकार. हा काय करणार सर? काही नाही कढी भात एक तर घोसाळ पातळ करणार आहे आणि भात काही नाही करणार. मला नाही बघ सगळी बात खाईन. हा आणि पोळी पण खावं लागेल एखादी. नाही काय बोल खावं लागेल. जमणार नाही खावं लागेल. जमणार नाही. पोळी खावं लागेल नको नाही तब्येत खराब होती. अक्कल का तुला? काय दाबा. अरे बघ ना अभ्यास आला का दादा मोबाईल वर. आरतीला आलोय. रोहित भाऊ आहे कुत्रा धरून त्यांची ड्युटी त्यामुळे लागली. कारण की लोक इथं आरतीला येतात आणि कुत्रा येणं प्रसाद वाटताना येऊन करतं. त्यामुळे रोहितने डायरेक्ट धरून ठेवलं त्याला. जित वाजलो इकडं. रोहित सोडू नका त्याला नाही ती जाईन पळून खाली उतरण तिथून.
यांनी तर डायरेक्ट मूड भरत असं घातलं भाऊ. खाली म्हणजे वाटतं मंदिर समितीचा महत्वाचा सदस्य आहे. मग कारण मी ब्लॉग बघते परत एकदा परत लाईक कर पहिले. हा मम्मी लाईक केला व्हिडिओला आपल्या. थँक्यू मम्मी. घरात फ्रीज असून हे फ्रीज आहे तरी मम्मीने आपल्या घरात 2 माठाचा माटी इन्स्टॉल केलेत. 1-2 लोक फ्रीज इन्स्टॉल करतात आणि दुसरं काही इन्स्टॉल करतात ना, इन्स्टॉलेशन वगैरे करतात. गिझर वगैरे किंवा AC वगैरे उन्हाळ्यामध्ये AC वगैरे फॅन इन्स्टॉलेशन करतात वगैरे. माझ्या मम्मीने डायरेक्ट मी तुला माटी इन्स्टॉलेशन केले ते पण 2. काय म्हणली? कात खा म्हणलं की दुखणं राहील. कधी म्हणली? आता किती दिवस म्हणते कात खा. हे बघ मी रात्री 11 वाजले तरी मला बडबड करू राहिली. हे लाईट लाव. करते का आवडते. मी रात्री 11 वाजले तरी मला बडबड. मी रात्री पण बडबड दिवसभर पण बडबड करते मला. मी चाललो घरातून निघून. जाऊ हा कुठं जाऊ? झोपायला जाता पटकन सकाळी लवकर उठायचं पूजेला. नाही कुठे जाऊ पण लवकर झोपलं का लवकर कुठे जाऊ निघून बोलते बोल. कुठे जाऊ तो कुठे नको जाऊ. जाऊ द्या ना. मित्रांनो आता 11:15 झाले म्हणजे 11 वाजले आता. मित्रांनो एक चौकात गेलो होतो आता एक काम बघायला. ते काम करायचे थोडंसं POP जुनी तिथं ती काढून आता तिथं POPच्या चॅनलला आहे ना आपल्याला ट्यूबा लावायच्या आहेत. पॉईंट आहेत जागेवर आता ट्यूबा वगैरे लावायच्या आहेत. 2-4 बोर्ड लावायचे आहेत नवीन. आताच काम बघून आलो आहे. त्यांना मटेरियलची यादी दिली आहे. उद्या वगैरे आता काम करावं लागेल संध्याकाळी. ते उद्या नवीन कंटिन्यू भेटेल आपल्याला कामाचं नवीन. चालले किती वाजले? 11:15 पण ना 11:15. पहिले किती बोलली? पहिले म्हणजे 11:30. इथं मित्रांनो 11:08 झाले आणि तुझं 22 मिनिटं झाले. पुढं कुठं चालले? आज 11:30 वाजले मला म्हणते. मी घाबरलो ना. मी म्हणलं 11:30 कसं काय वाजले असं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर उद्या नवीन कंटेंटसोबत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.